सो आजची सकाळ अशी झाली इराची आणि डॅडाची मस्ती करत करत आणि एन्जॉय करत करत. सो आजकाल इरा खूप जास्त मस्ती करते, म्हणजे तिला मस्ती पण लागते, बडबड पण लागते आणि खूप सारं तिला असं वाटतं की माझ्यासोबत खेळावं आणि असं करत करत खातही होती ती. आणि मस्त अशी मॉर्निंगला आली की झोपेतनं की हगी करते मम्माला, डॅडूला आणि खूप छान वाटतं. काही आत्ताचे नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या एन्जॉय करतोय आम्ही, कारण आमच्यासाठी पण नवीन आहे, तिच्यासाठी पण नवीन आहे. आणि जोपर्यंत लहान मुलं असतात तोपर्यंत प्रत्येक दिवशी नवीन नवीन गोष्ट शिकायला मिळते, हो ना. आणि असंच मस्ती करत करत तिचा झाला नाश्ता. मी ब्रेकफास्ट रेडी केला. इथे तिला बॉईल एग आणि मॅक्रोनी केली होती, सो तिने ती एन्जॉय केली. त्यानंतर दुपारी ती झोपली होती, झोपेतनं उठली. माझा शूट टाईम होता तेव्हा ती आली आणि मम्मा 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 बोलत होती. मग तिला घेतलं थोडा वेळ, नंतर माझं शूट आवरलं. नंतर आम्ही तिला घेऊन गेलो गार्डनला आणि आज गार्डनला तिची फ्रेंड आणि तिचं शूट करायचं म्हणून आम्ही न्यू ड्रेस घालून गेलो. सो लगेच माझ्या मम्मीचा फोन आला की आज लास्ट डे आहे, आज तरी इराचं औक्षण कर मामाच्या हाताने, अधिक मासात चांगलं असतं. तर मी बोलली तिला, 2-3 दिवसापासून ती बोलत होती पण मी स्किप करत होती की नको नको कशासाठी असं तसं. तर ती बोलली नाही कर अगं, काय लागतं त्याला असं तसं. तर तिने मामालाच पाठवलं, ड्रेस वगैरे तो सगळं घेऊन आला. मग आम्ही गार्डनवरून आलो. मग मी स्वयंपाक केला, छान मस्त आमरस केला तिच्यासाठी. असे क्यूटशा इरासाठी क्यूट क्यूट असे छोटे छोटे हे केले, काय म्हणतात त्याला, भजे केले. अजून छोटी छोटी पुरी बनवली आणि असं मस्त असं थाली सजवली. सो असं मस्त औक्षण तिचं सुरू झालं. ती बघा किती निवांतपणे बघते की मामा काय करतोय. आणि खूप सुरुवातीला ती बसतच नव्हती, तिला वाटलं, ती जेव्हा आम्ही करत होतो ना तिथं डेकोरेशन, तिला बोललं आज जे जे इरा तुझा, जे जे आहे तुझा. तर तिला असं वाटलं की जे जे बाप्पा आहे, तर ती तिथे सारखी जायची आणि पाया पडायची. पण तिला जे जे बाप्पाच दिसत नव्हता, तर तिला बोलली की तुझा आहे असं. नंतर मग तिला जेव्हा बसवलं, सुरुवातीला ती नाही 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 बोलत होती. नंतर तिला आम्ही बसवलं आणि सांगितलं की तुला जे जे करतोय बघ मामा. मग तिने हळदी कुंकू बघितलं. तिला हळदी कुंकू अशी खेळायला, म्हणजे एकमेकांना लावायला खूप आवडतं. मग तिला समजलं. मग तेव्हा ती बघत होती की काय चालू आहे काय नाही. मग तेव्हा पाय मस्त असे दिले पुढे आणि बघत होती. ते बघितल्यानंतर तिला असं वाटलं की मला पण मम्माला लावायचं. मला बोलते मम्मा मम्मा. मी बोलली नाही, तुझी पूजा आहे तर तुलाच लावायचं आहे, ते मामा लावतोय. ते झाल्यानंतर मग तिचं असं सगळं पूजन वगैरे केलं, त्याने आशीर्वाद घेतला. तिला बोलली मामाला आशीर्वाद दे. तिला काय एवढं समजत नाही, पण तिने हात ठेवला होता मी सांगितलं तर त्याप्रमाणे. आणि छान असं मस्त तिने पूजा करू दिली. नंतर मग त्याने तिला खाऊ घातलं, पण तिला काय गोड जास्त आवडत नाही म्हणून मग तिने पापड वगैरे आणि भजी खाल्ली. आणि असं आशीर्वाद देत देत मामाला सुखी समाधानी राहो, असंच पुढचं आयुष्यासाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असं छान छान सगळं हो, त्याचं हो, तिचं हो, आमचं पण हो, सगळ्यांचं हो, असं शुभेच्छा देऊन आमचा दिवस खूप छान गेला. आणि असं, आणि इरा कसं त्याने तिचं औक्षण केलं तर ती पण त्याचं करत होती. तुम्ही रीलमध्ये बघितलंच असाल. तर तिने पहिले बघितलं, नंतर ती पण त्याचं करत होती. आणि आम्हाला पण खूप छान वाटतं की ती एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पण शिकते आणि कॉन्सन्ट्रेशन करते आणि त्या गोष्टी बघते आणि करते. तिला पण जास्त शिकायला आवडतं असं. आणि नंतर आम्ही पण छान छान फोटो क्लिक केले, जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही फोटो झाले. मग इराचे पाय मला खूपच जास्त, म्हणजे मी खूप प्रेमात पडले तिच्या पायाच्या. खूप क्यूट दिसत होते. मग मी ते छुमछुम वाजत होतं ते तिचा व्हिडिओ काढला. आणि असं नाईटला मेकअप करत करत मॅडमचा आमचा दिवस झाला छान. सो बाय, स्टे ट्यून, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर